जिंदाबाद 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 अमेरिकेची तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, अरे साम्राज्यवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा, इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, अमेरिका साम्राज्यवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, अमेरिकी की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, अमेरिकी की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भांडवलशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, भांडवलशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. या ठिकाणी आज काय कारण आहे आणि आंदोलन करतात? आज महाराष्ट्रव्यापी कॉल होता की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी जे इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये छोटे छोटे मुलं शाळेतील शाळकरी मुलं हे बी या ठिकाणी सोडले नाहीत. त्याचे पडसाद संपूर्ण देशभर आज पडलेले आहेत. त्या इराणवर हल्ल्यावर अमेरिका आणि इस्रायलने जे काही हल्ले केलेले आहेत ते हल्ले म्हणजे मानव जातीला या ठिकाणी काळिंबा फासणारे हल्ले आहेत. आणि या सर्व हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेले आहेत. या आंदोलनाच्या संदर्भात आमची प्रतिक्रिया आहे की अमेरिकेनं जे काही इराणवर हल्ले केलेत आणि इराणला बेचिराग करण्याचा जे काही त्यानं जे काही प्रयत्न सुरू केलेला आहे, खरं वास्तविक पाहता त्याच्यापूर्वी आपण पाहिलं असं की जे साम्राज्यवाद इंग्लंड आहे, इंग्लंडनं संपूर्ण देशावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण भारतामध्ये त्यांना आपण परतून लावलं. तीच भूमिका आज अमेरिकेची, कारण अमेरिकेचं जे लक्ष आहे ते इराण नाही तर इराणमध्ये जे असणारे तेल साठे आहेत ते तेल साठ्यावर कब्जा मिळवायचा आणि ज्याच्या हातात तेलाचा साठा आहे त्याची जगावर दादागिरी चालणार आहे. आणि जगामधले जे भारतासारखे देश आहेत की जे अमेरिकेचे मित्र आहेत, आणि आपण पाहिलं असं ज्यावेळेस चीननं आणि यानं आपल्याला हल्ले केले त्यावेळेस इराणनं आपल्याला प्रतिसाद म्हणजे आधार दिलेला होता. म्हणून आमचं म्हणणं आहे की जे देशाचे पंतप्रधान जे काही नरेंद्र मोदी आहेत ते अमेरिकेच्या दबावाखाली आज कसल्याही प्रकारची भूमिका घ्यायला तयार नाहीत. पण आमचं स्पष्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की एकेकाळी जे काही इराणनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते सहकार्याची मोबदला म्हणून भारतानं इराणला मदत केली पाहिजे. आणि जी अमेरिकेची दादागिरी आहे त्या दादागिरीला त्यानं बळी न पडता दादागिरी हाणून पाडण्याचं काम हे भारताच्या पंतप्रधानांनी केलं पाहिजे. आणि भारताच्या पंतप्रधानानं स्वतःची भूमिका स्पष्ट भूमिका ही जाहीर केली पाहिजे. एवढंच आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने म्हणणं आहे. त्यासाठी इन्कलाब जिंदाबाद.